हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंना एनडीए सोबत घेणार का? अमित शहांना प्रश्न। तर जर तरच्या प्रश्नावर उत्तर नसतं, अमित शहांचं उत्तर। मुलगा मुख्यमंत्री व्हावा उद्धव ठाकरेंना वाटतंय। टीव्ही9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांचा निशाणा। तर मुंह में राम बगल में ईडी, ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी, उद्धव ठाकरेंचा घणाघात। अमित शहांनाच पंतप्रधान व्हायचंय, भाजपचे लोक मला सांगतात, संजय राऊतांचा दावा। तर राऊत चिलीम आणि गांजा ओढून बोलतात, आशिष शेलारांची टीका। भाजपच्या लोकसभेसाठीच्या 23 जागा पक्क्या। भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा। विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। भाजपकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठी निरीक्षकाची नेमणूक नाही। दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रही। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करणार, प्रमोद सावंतांचं वक्तव्य। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरेही आग्रही। आमचं जागा वाटप जवळपास निश्चित, आज अंतिम निर्णय बैठकीत होईल, संजय राऊतांची माहिती। तर मशाल गावावर पेटली तुतारी, राज्यात पोहोचली, राऊतांचं वक्तव्य। मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवारांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलंय। आमदार रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप। यवतमाळ लोकसभेसाठी शिंदे गटात रस्सीखेच, पक्षानं आदेश दिल्यास यवतमाळमधून लढणार, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। तर मैं अपनी झांसी नहीं दूंगी, भावना गवळींचाही यवतमाळवर दावा। बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा नाही। भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता, चर्चांना उधाण। यवतमाळमध्ये भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात बॅनरवर। भावना गवळी आणि राठोडांनी मोदींच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरवर एकमेकांचे फोटो नाहीत। पक्ष आढळरावांचं स्वागत करेल, तर मी माझा निर्णय ठरवेन, असं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन। आढळरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून दिलीप मोहिते पाटलांची नाराजी। मी आधीच राजकारणात आलो असतो तर तेव्हाच फूट पडली असती, शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया। बारामतीत नणंद भावजाची लढत होणं वेदनादायी, राजेंद्र पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीची दुपारी 4 वाजता ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, लोकसभा जागा वाटपावर चर्चा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते आज लोकार्पण। शिंदेगडाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात। ठाकरेगडाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सभेत दावा। मुंबईतील आझाद मैदानात जुनी पेन्शन संघटनेचं ठिय्या आंदोलन सुरू। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा। आझाद मैदानात येण्याआधी पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। मुंबईसह उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात। पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळल्यानं काही पंप बंद। बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना आजही अवकाळी पावसाचा इशारा। तर पश्चिम विदर्भात 44,579 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू आजच राजीनामा देण्याच्या शक्यता। सुक्खू यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधला। काँग्रेस आमदारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री बदलाचे संकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।